त्यानं बळजबरीनं मला जवळ ओढलं, किस केलं। तो मला नंतर बाईकवर फिरण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये घेऊन गेला। मी नकार दिला आणि पुढे नेमकं काय घडलं? नाशिकच्या TCS कंपनीतील पीडितेचे हे शब्द आहेत। तिनं सांगितलेला थरारक घटनाक्रम नेमका काय होता? सुरुवातीला मैत्री, मग नोकरीचं आमिष, नंतर लग्नाचं आश्वासन, त्यानंतर बळजबरीनं संबंध, मग धर्म बदलण्यासाठीचा दबाव। या पीडितेनं सांगितलेली A to Z आपबीती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। नाशिकच्या TCS या कंपनीच्या BPO मध्ये समोर आलेल्या धर्मांतरण, लैंगिक अत्याचार या घटनांमुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त होतोय। याच प्रकरणातील एका पीडितेनं आता समोर येत तिच्यासोबत घडलेला थरारक घटनाक्रम सांगितलाय। इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ही पीडिता म्हणते, जानेवारी 2022 मध्ये माझी ओळख दानिश शेखशी झाली। आम्ही दोघांनी एकाच कॉलेजमधून शिक्षण घेतलं, त्यामुळे आमच्यात लगेच मैत्री झाली। दानिश कायम कामाच्या बहाण्यानं मला भेटायला यायचा। हळूहळू आमच्यातील बोलणं वाढलं। याच काळात दानिशनं स्वतःला एका कंपनीत इंजिनियर असल्याचं सांगत मला नोकरी देण्याचा भरवसा दिला। त्यातून माझा त्याच्यावरचा विश्वास आणखीनच वाढला। आमच्यातील जवळीक आणखी वाढत गेली। जुलै 2022 मध्ये दानिशनं मला भेटायला बोलावलं। मी गेले सुद्धा। त्यानं अचानक शारीरिक संबंधाची मागणी माझ्याकडे केली। त्यानं बळजबरीनं मला जवळ ओढलं, किस केलं। जेव्हा मी त्याला विरोध केला तेव्हा त्यानं मला लग्नाचा प्रस्ताव दिला। त्याला माझ्यासोबत लग्न करायचं आहे असं त्यानं म्हटलं। त्यावर मी गोंधळात पडले। मी विचार करून सांगते असं उत्तर यावेळी दानिशला दिलं। यानंतर पुढे काय घडलं ही पीडिता म्हणते, दानिश सातत्यानं मला भेटायला यायचा, त्यामुळे माझा विश्वास वाढत गेला। शिक्षण पूर्ण झाल्यावर मी दानिशच्या सल्ल्यानुसार एका कंपनीत मुलाखत दिली। माझी निवडही झाली। दानिश त्याच कंपनीत काम करत होता, त्यामुळे आमचं भेटणं रोज व्हायचं। आमच्यातील संवाद वाढत गेला। याच काळात दानिशचा मित्र तौसिफ अख्तर, निदा खान हे देखील माझ्या ओळखीचे बनले। हे सगळे कायम बाहेर फिरण्याच्या निमित्तानं माझ्यासोबत वेळ घालवायचे। त्यांच्या धर्मावरूनही यावेळी चर्चा व्हायची। दानिश, तौसिफ कायम हिंदू आणि मुस्लिम धर्मातील फरक यावर बोलायचे। मुस्लिम धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न ते करत होते। हिंदू प्रथा परंपरेवर ते प्रश्न उपस्थित करायचे। हळूहळू त्यांच्याकडून या पीडितेवर धर्म बदलण्यासाठी मानसिक दबाव वाढला असं या पीडितेनं सांगितलं आहे। पुढे ती म्हणते की मला त्यानंतर म्हणजेच ऑगस्ट 2024ला दानिशनं बाईकवर फिरण्याच्या बहाण्याने एका हॉटेलला नेलं। त्यानं बळजबरीनं माझ्यासोबत शारीरिक संबंध बनवले। ही घटना दानिशच्या मित्राला सुद्धा समजली। त्यानंतर तौसिफने याचा फायदा घेतला आणि मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। तौसिफनं देखील माझ्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली, मात्र मी त्याला साफ नकार दिला। त्यानंतर तौसिफने माझ्या कुटुंबाला याची माहिती देण्याची धमकी दिली। मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानं काही माझं ऐकलं नाही। ऑफिसमध्ये तौसिफ अश्लील चाळे करायचा, कधी कमरेला तर कधी मागील बाजूस पकडायचा। दानिश आणि तौसिफ मिळून माझ्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणत होते। मी त्यांचं काही ऐकलं नाही तर फोटो व्हायरल करू अशी धमकी द्यायचे, त्यामुळे माझ्यावर दबाव वाढला। 2026 मध्ये मला एक मेसेज आला असंही पीडिता म्हणते, ज्यात दानिश शेखचं लग्न झालं होतं आणि त्याला 2 मुलं असल्याचं तिला कळालं। दानिशने तो अविवाहित असल्याचं तिला सांगितलं होतं, त्यामुळे जुलै 2022 ते फेब्रुवारी 2026 माझ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार झाले असं ती म्हणते। नोकरी, लग्न आणि धर्माच्या नावावर मला फसवण्यात आलं असा आरोप या पीडितेनं केला आहे। ही धक्कादायक कहाणी या पीडितेची आहे। एका मुलाखतीत तिनं हा सगळा प्रकार सांगितलाय। आता 7 आरोपींना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणातील मुख्य संशयित HR निदा खान हिला अजूनही अटक करण्यात आलेली नाहीये, ती फरार आहे। पोलीस या कंपनीमध्ये हाऊसकीपिंग कर्मचारी म्हणून गेले होते आणि यावेळी कर्मचारी नेमकं काय संवाद साधतात याकडे त्यांनी लक्ष ठेवलेलं होतं। एक ऑपरेशन त्यांनी केलं, सिक्रेट ऑपरेशन, आणि या सगळ्या प्रकरणाचा छडा त्यांनी लावला अशी सुद्धा माहिती मिळते। एकूणच आता या प्रकरणामध्ये 7 आरोपींना अटक झाली असली तरी सुद्धा धक्कादायक गोष्टी या प्रकरणात समोर येतात आणि जी HR आहे, जी धर्मांतरण करायची किंवा जी भाग पाडायची सगळ्या मुलींना हे सगळं करण्यास, ती सध्या फरार आहे। ही पीडिता समोर आली होती आणि तिनं ही मुलाखत दिलेली होती आणि तिनं सगळा घटनाक्रम सांगितलेला होता। तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।